मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच फूल शेतीकडेही वळत आहेत. फूल पिकांच्या माध्यमातून शेतकरी उत्पन्न वाढवून शेतीत नवे प्रयोग करत आहेत. अशा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी यशवंतराव चव्हाण पुष्पोत्पादन शेती पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा आणि नव्या पिढीला मार्गदर्शन करणारा आहे. मित्रांनो, तर यासाठी अधिक माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, हे पुरस्कार अर्ज कसं करायचं आहे ते जाणून घेऊया. या पुरस्कारासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपला प्रस्ताव पंचायत समितीतील गट विकास अधिकारी यांच्याकडे आवश्यक कागदपत्रासह सादर करावा. जिल्हा परिषदेतर्फे आलेल्या अर्जामधून तिन्ही शेतकऱ्यांची निवड करून त्यांचा सत्कार केला जातो. मित्रांनो, अशा प्रकारे अर्जाचं हे वर्णन आहे. तर पुरस्काराचं स्वरूप हे आपण जाणून घेणार आहोत. पुरस्कार विजेत्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात येतो. प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला 25,000 रुपयांचा रोख पुरस्कार, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ दिला जातो. दुसऱ्या क्रमांकासाठी 15,000 रुपये तर तिसऱ्या क्रमांकासाठी 10,000 रुपयांचा पुरस्कार दिला जातो. मित्रांनो, ही पद्धत फुलशेती नाविन्य आणणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान हा योग्य प्रकारे होतो यामार्फत. तर या पुरस्कारासाठी पात्र ठरण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःची शेती आवश्यक आहे. 8 उतारा हाही आवश्यक आहे. उमेदवारांनी फुलशेतीत किमान 5 ते 10 वर्षाचा अनुभव असावा. त्यांचे कामं परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. निवड समिती उत्पादन निर्यात, पीक फेरबदल, प्रक्रिया उद्योग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सविस्तर विचार करून विजेत्यांची निवड करेल. मात्र शासकीय किंवा सहकारी संस्थांमध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्त कर्मचारी यासाठी अपात्र ठरतील. शेतकऱ्यांसाठी ही माहिती महत्त्वाची आहे. मित्रांनो, व्हिडिओला तुम्ही परत एकदा भेट देऊ शकता, कारण असेच नवीन व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर येत राहतात. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.